आमची माती आमची माणसं. वळलेले आढळून येतात. शेडनेटमध्ये ढोबळी मिरची, फुलशेती, औषधी वनस्पती अशा विविध पिकांची शेती केली गेली आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गतच या गावात 6 शेतकऱ्यांचा शेडनेट पॉलीहाऊसचा या ठिकाणी आपण एक गट स्थापन केलेला आहे. आणि रंगीत ढोबळी मिरची असेल किंवा भाजीपाला पिकांमध्ये वांग्यासारखं आधुनिक तंत्रज्ञान वापरून अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांनी पिकाचे उत्पादन आज हाती घेतलेलं आहे. आणि अतिशय चांगल्या स्वरूपात आर्थिक उत्पन्न शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळत आहे, जेणेकरून या ठिकाणी 4 पैसे पारंपरिक शेती पद्धतीपेक्षा जास्त मिळतील, हे सगळं नियोजन या ठिकाणी ग्रामस्थ शेतकरी आणि तरुण शेतकऱ्यांमार्फत केलं जात आहे. त्याला आमच्या कृषी विभागाच्या वतीनं आमच्या गावातील कृषी सहाय्यक असतील, आमचे कृषी पर्यवेक्षक असतील, मंडळ कृषी अधिकारी असतील, यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत अतिशय मोलाची भूमिका बजावली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यात असणाऱ्या घाटशिरस या गावचे प्रयोगशील शेतकरी हेमंत पडोळे यांनी शेडनेटमध्ये वांगी पिकाचं विक्रमी उत्पादन घेतलंय. पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक शेती महत्त्वाची आहे असा ठाम विश्वास असणाऱ्या हेमंत पडोळे यांची यशोगाथा आपण त्यांच्याकडूनच ऐकूया. मी 2014 साली राष्ट्रीय फलोत्पादन विकास योजनेअंतर्गत कृषी विभागाकडून शेडनेटची शेडनेट उभारणी केली. आम्ही 5-6 जणांचा ग्रुप केला. ज्यावेळेस आम्ही ग्रुप केला त्यावेळेस शेतीविषयक आम्हाला तर पहिलं तर आम्ही पारंपरिक शेती करायचो, नंतर आधुनिक शेतीविषयक आम्हाला कृषी विभागाने जी माहिती दिली त्याबद्दल आम्हाला थोडासा डोक्यात प्रकाश पडल्याने वाटला आमचा. आणि मग त्यानंतर मी या शेडनेटमध्ये 6 जणांनी आम्ही ग्रुप केल्यानंतर शेडनेट उभारणी केल्यानंतर मी वांग्याचं पीक लावलं. वांगे बारटूक जातीची निवड केली वाणाची आणि केपकडून ते रोप आणले. मला 7.5 रुपयाला एक रोप भेटलं. त्याच्यानंतर मी ती वांगीची लागवड 2x5 या मापाने केली. वांगीची लागवड करताना मला साधारणतः कृषी सहाय्यक असतील किंवा तालुका कृषी अधिकारी असतील यांचं वेगवेगळे मार्गदर्शन भेटलं. त्यांनी मला जी माहिती सांगितली मी ती फॉलोअप करत गेलो. आणि त्याच्यानंतर माझं एकच लक्षात आलं का पारंपरिक शेती करण्यापेक्षा आधुनिक शेती फारच महत्त्वाची आहे. मग त्याच्यानंतर मी वांगं ज्यावेळेस माझं 6 महिन्याचं वांगं झाल्यानंतर वांगीचं पीक सुरू झालं. आत्तापर्यंत माझं 16 टन वांगं गेलं आहे. साधारण 20 टनाची अपेक्षा आहे वांग्याची. मला $2.25 लाख आत्तापर्यंत झालेत वांग्यातून. तर 40-45 हजार रुपये माझा खर्च आला आहे सरासरी साधारण. मंडळी, जलयुक्त शिवार म्हणजे पाणलोट क्षेत्राचा विकास. या अंतर्गत गावच्या पाणलोट क्षेत्रावर जल आणि मृदसंधारणाची कामं करावी लागतात. महाराष्ट्र शासनानं डिसेंबर 2014 मध्ये दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान सुरू केलं. या अभियानाअंतर्गत 2014-15 या वर्षासाठी अहमदनगरच्या घाटशिरस गावची निवड करण्यात आली. या गावाची जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत टँकर फेड गाव असल्यामुळे या गावाची निवड झाली. या गावात कृषी विभागाने 870 हेक्टर कंपार्टमेंट बंडिंग, 9 सिमेंट बंधारे, 10 MG नरेगाचे शेततळे आणि मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत 2 शेततळे पूर्ण केले असून जवळजवळ 9-10 शेततळे प्रगतीपथावर आहेत. या गावामध्ये तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर शेतीमध्ये उतरलेला आहे आणि माझ्या समवयस्क मुलं सगळे शेतीत उतरल्यामुळं मला इथं काम करायला इंटरेस्ट आला आणि आम्ही यामुळं या आधुनिक शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. या गावात आम्ही 6 शेडनेट हाऊस उभे केले आणि आता 23 हेक्टर फळबाग लागवड MG नरेगातून पूर्ण केलेली आहे. त्या संपूर्ण क्षेत्रावर ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन केलेलं आहे आणि आणखीही 30-35 हेक्टर क्षेत्र आम्ही परत फळबाग लागवडीखाली येत्या जूनमध्ये आणणार असून त्याचंही सगळं क्षेत्र ठिबक खाली आणणार आहे. आणि ग्रामसभेत आम्ही आत्ताच्या 1 मेच्या संपूर्ण गाव ठिबक सिंचनाखाली आणण्याचा ठरावच पारित केलेला आहे. जलयुक्त शिवार अभियानमध्ये पाणलोटाची कामं झाली, पाण्याची उपलब्धता झाली, पण उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे कामी तसेच संरक्षित सिंचन देणे कामी ठिबक सिंचनाचा जास्तीत जास्त वापर करण्याचं प्रोत्साहन कृषी विभागामार्फत देण्यात आलं. त्याला शेतकऱ्यांनी देखील अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. आज जवळपास सगळं क्षेत्र गावातलं ठिबक सिंचनाखाली फळबाग लागवडीचं आहे. त्याचनंतर शेततळे
त्याबरोबर त्यासाठी आवश्यक असलेलं अस्तरीकरण यासारख्या गोष्टींचा सुद्धा राष्ट्रीय फलोत्पादन अभियानासारख्या योजनेमधून आपण सहभाग करून घेतला. जेणेकरून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणं शेतकऱ्यांना शक्य होईल आणि संरक्षित सिंचनाची सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध होईल. अशा पद्धतीचं नियोजन आपण केलेलं आहे. म्हणजे उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याकामी कॉन्व्हर्जन्ससारख्या विविध योजना असतील त्याचा आपण जोड दिली आणि अतिशय चांगले परिणाम या ठिकाणी आज आपल्याला बघायला मिळत आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून या गावामध्ये विकासाची अनेक कामं पूर्ण करण्यात आली आणि गावाचा विकास सुद्धा साधला गेला. या विकास कामांविषयी अधिक माहिती जाणून घेऊया मंडळ कृषी अधिकारी BT सोनावणे यांच्याकडून. जलयुक्त शिवार अभियान 14-15 मध्ये मौजे घाटशिरस या गावाची निवड करण्यात आली. निवड केल्यानंतर गावामध्ये ग्रामसभा शिवार फेरी घेऊन गावामध्ये जे काही पाण्याचे उपयुक्त स्रोत निर्माण करता येतील त्या सर्वांची लोकेशन शोधून गावामध्ये गावाचा आराखडा तयार करण्यात आला. आराखडा तयार करून गावामध्ये लोक याच्यामध्ये त्याचं नियोजन करण्यात आलं. त्याप्रमाणे 9 सिमेंट बंधारे, जो 400 हेक्टर कंपार्टमेंट बंडिंग या आणि इतर एजन्सीच्या मार्फत CCT अशा विविध प्रकारची कामे 2 वर्षात घेण्यात आली आणि त्याच्यापासून गावामध्ये उपयुक्त असं पाण्याचे जलस्रोत साठे तयार झाले आणि त्या उपयुक्त पाण्याचा चांगल्या प्रकारे वापर करण्यासाठी गावामध्ये MREGSच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याकडे फळबाग लागवड, त्या शेतकऱ्याकडे ठिबक सिंचन, त्या शेतकऱ्याला शेततळे अशा विविध बाबींचा लाभ देण्यात येऊन प्रत्येक शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि या माध्यमातून पाण्याची उपलब्धता झाल्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळण्यासाठी या गावामध्ये शेतकरी गटाची स्थापना करण्यात आली. त्या माध्यमातून 8 शेडनेटची उभारणी करण्यात आली आणि शेतकऱ्यांना त्यापासून चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळालेले आहे. आणि यानंतर या गावामध्ये EGSच्या माध्यमातून जास्तीत जास्त पाण्याची उपलब्धता झाल्यामुळे EGSच्या माध्यमातून फळबागेचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि त्याचा शेतकऱ्यांना भविष्यात निश्चितच फायदा होणार आहे. आणि हे जलयुक्तचं या गावामध्ये मोठ्या प्रमाणात झालेलं चांगलं यश आहे असं म्हणण्यास काहीच हरकत नाही. हेमंत पडोळे यांनी शेडनेटमध्ये वांग्याचं विक्रमी उत्पादन म्हणजेच 16 टन उत्पादन घेतलं असून अजूनही 4 टन उत्पादन त्यांना अपेक्षित आहे. अजून मी या वांग्याचं मला 4 टन उत्पन्न अपेक्षित, सरासरी 20 टन उत्पन्न वांग्यातून अपेक्षित आहे. आत्तापर्यंत 16 टन वांगं झालेलं आहे उत्पन्न माझं. फक्त आता एकच माझी इच्छा आहे का असे या शेतीकडे पारंपरिक शेती करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळावं, माझी हीच शेतकऱ्याला एक विनंती राहील. हेमंत पडोळे यांची मेहनत आणि कृषी विभागाचं मोलाचं मार्गदर्शन यामुळे त्यांना हे यश संपादन करता आलंय. तेव्हा शेतकरी बंधूंनो, आता आपण सगळ्यांनीच आधुनिकतेची कास धरली आणि शेडनेट, पॉलीहाऊस यासारख्या प्रगत तंत्राचा अवलंब केला तर आपल्याला नक्कीच भरघोस आणि दर्जेदार उत्पादन मिळवता येईल आणि आपला स्वतःचा आणि पर्यायानं देशाचा सुद्धा आपण सर्वांगीण विकास साधू शकू. भरघोस आणि दर्जेदार उत्पादन देणारी पिकं जर सर्वच शेतकऱ्यांनी पिकवली तर आपल्या देशाचं सुजलाम सुफलाम हे ब्रीद सार्थकी लागेल, हे मात्र नक्की.